आपल्या घरात सुख समृद्धी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत असते। असे बरेच लोक वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करतात आणि आपल्या घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करतात। वास्तुशास्त्रात असे अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, जे मानवी जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून आनंदी जीवन देऊ शकतात। यापैकी एक उपाय म्हणजे तांब्याचा धातूचा सूर्य घरात बसवणे। तांब्याचा सूर्य घरात लावल्याने काय फायदा होतो आणि तो कोणत्या दिशेला ठेवायचा असतो, याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तांब्याचा सूर्य वास्तूचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम सूर्यप्रकाशाचे फायदे समजून घेणे आवश्यक आहे, कारण हे आपल्याला तांब्याचे सूर्य वास्तूने काय फायदे देऊ शकतात याची माहिती देईल। प्राचीन अभ्यासानुसार सूर्य पृथ्वीवर प्रकाश आणतो आणि त्याला देवता मानले जाते। भारतातील अनेक पूजनीय भगवान पुरुष आणि संत सूर्याची शक्ती आणि सामर्थ्यासाठी पूजा करतात। तसेच सूर्याचे मानवावर खूप शारीरिक फायदे होतात। हे विटॅमिन डी चे संश्लेषण करण्याची शरीराची क्षमता वाढवते, जे आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करू देण्यासाठी आवश्यक आहे। जर सूर्याचे इतके फायदे आहेत, तर तांब्याचा सूर्य वास्तूच्या सर्व फायद्यांचा विचार करा, ज्याचा तुम्ही आनंदी जीवनासाठी उपयोग करू शकता। त्याच्याबद्दल जाणून घेऊया। वास्तूनुसार तांब्याचा सूर्य संपूर्ण घरासाठी एक उत्कृष्ट सामंजस्य करणारा म्हणून ओळखला जातो। तांब्याचा सूर्य वास्तूनुसार हे चिन्ह तुमच्या घरात ठेवल्याने तुमच्या आजूबाजूला नाव, कीर्ती आणि वैभव पसरू शकते। सूर्याप्रमाणेच तांबे सूर्य देखील प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध विकसित करण्यास जबाबदार आहे। त्याची ऊर्जा इतकी मजबूत आहे, तुम्ही मजबूत व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध असलेल्या लोकांना स्वतःकडे आकर्षित करू शकता। जर तुम्ही क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल, तर तुमच्यासाठी तांब्याचा सूर्य वास्तूचे फायदे अतुलनीय असतील। तसेच जे लोक मजबूत कनेक्शन बनवू पाहत आहेत आणि स्वतःसाठी नाव, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवू पाहत आहेत, त्यांनी त्यांच्या घरात तांब्याचा सूर्य जोडला पाहिजे। याचा फायदा होऊ शकणारे काही व्यवसाय म्हणजे व्यावसायिक आणि व्यावसायिक महिला, अधिकारी आणि व्यवस्थापक, विशिष्ट क्षेत्रातील व्यावसायिक, अभिनेते, राजकारणी आणि सल्लागार मंडळी। वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात तांब्याचा सूर्य ठेवला, तर त्याच्या घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, कीर्ती, यश आणि समृद्धी प्राप्त होते। तांब्याचा सूर्य हा ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो। तांबे हा एक प्रभावशाली धातू आहे। ज्याप्रमाणे घरात तांब्याचा सूर्य ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, त्याचप्रमाणे घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यातही मदत होते। तांब्याच्या सूर्यापासून निघणारी ऊर्जा घरातील वातावरण शुद्ध करते आणि समृद्ध बनवते। यामुळे कौटुंबिक कलह आणि तणाव दूर होतो। जर तुम्हाला यशस्वी आणि लोकप्रिय व्हायचे असेल, तर तुमच्या घरात तांब्याचा सूर्य अवश्य ठेवा। या व्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी तांब्याचा सूर्य लावून अधिक यश मिळवू शकता। मंडळी, जर आपण घरी तांब्याचा सूर्य ठेवत असेल, तर त्याचे काही नियम देखील आहेत। वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराच्या पूर्वेला खिडकी किंवा दरवाजा नसेल, तर तुम्ही त्या भिंतीवर तांब्याचा सूर्य लावू शकता। असे केल्याने ती ऊर्जा पूर्ण मिळते, जी पूर्व दिशेकडून सूर्याकडून मिळायला हवी। वास्तुशास्त्रानुसार पूजा घराच्या उत्तर पूर्व भिंतीवर तांब्याचा सूर्य लावणे शुभ मानले जाते। दिवाणखान्यात तांब्याचा सूर्य पूर्व दिशेला टांगल्याने वातावरण प्रसन्न राहते। वास्तूनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणीही पूर्वेकडील भिंतीवर तांब्याचा सूर्य लावू शकता। असे केल्याने तुमच्या व्यवसायात वाढेल, तुम्हाला चांगली नोकरीची ऑफर मिळेल, तुमच्या अनेक मनोकामनाही पूर्ण होतील। तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण शक्ती असते। ही शक्ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत चांगल्या गोष्टींनाही आकर्षित करते। त्यामुळे पैसा, संपत्ती, नवनवीन संधी मिळवण्याच्या दृष्टीनेही हे प्रतीक घरात लावले जाते। ज्या घरात लोकांचे आपापसात मतभेद असतात, अशा लोकांनी घरात सूर्याचे प्रतीक आवर्जून लावावे। कलहाचे वातावरण तयार करणारी ऊर्जा या प्रतीकाद्वारे शोषून घेतली जाते आणि घरच्यांचे परस्पर संबंध सौहार्दपूर्ण होतात, असा अनेकांचा अनुभव आहे। जे लोक व्यापार तसेच कला क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांनी आपल्या घरात तांब्याचा सूर्य लावावा। तुमच्या सृजन तत्वाला बळ देण्याचे सामर्थ्य त्या छोट्याशा प्रतीकात आहे, पण ते नेमके लावायचे कुठे आणि कोणत्या दिशेला? जर मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल, तर दरवाजाच्या बाहेरील बाजूस तांब्याचा सूर्य लावल्याने तुमच्या घराकडे धनसंपत्तीचा ओघ वाढतो। हे प्रतीक तिथे लावल्याने घरात येता जाता सूर्यदर्शन होईल।
असे मानले जाते की जर तुम्ही सूर्याच्या किरणांसमोर थेट उभे राहू शकत नसाल तर तुम्हाला तांब्याच्या सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा लाभ मिळू शकतो। तुम्ही ते ऑफिसमध्ये किंवा घरी कुठेही लावू शकता। तांब्याच्या सूर्यापासून आपल्याला मिळणारी ऊर्जा आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करते आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवते। घरामध्ये चुकीच्या दिशेने शौचालय असल्यास किंवा जिन्याखाली जड साठा असल्यास सूर्याची सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखू शकते। तांब्याचा सूर्य वास्तूनुसार पूर्व भिंतीवर तांब्याचा सूर्य टांगणे हा नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्याचा आणि अवरोधित ऊर्जेमुळे होणारा जडपणा दूर करण्याचा एक सोपा उपाय आहे। पूर्व भिंतीवर तांब्याचा सूर्य टांगल्याने तुमच्या करिअरला चांगली चालना मिळेल। हे चिन्ह तुमच्या कामाच्या ठिकाणी शिफारस केलेल्या दिशेने टांगल्यावर तुम्ही तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात जवळजवळ तात्काळ कामगिरी कशी करता येईल यातील सातत्यपूर्ण सुधारणा तुम्हाला दिसेल। तांब्याचा सूर्य ही वास्तूनुसार अत्यंत शुभ वस्तू असून ती काळजीपूर्वक ठेवली पाहिजे। तांब्याच्या सूर्याची वास्तू अमाप सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणेल अशा ठिकाणी दिशानिर्देश आहेत, तथापि ते काही इतर दिशानिर्देशकांमध्ये ठेवल्याने उलट परिणाम होऊ शकतो। तांब्याचा सूर्य वास्तू नेहमी पूर्व दिशेला दरवाजा किंवा खिडकीवर ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ते शुभ मानले जाते। घराच्या पूर्व दिशेला खिडक्या आणि दरवाजा नसतील तर भिंतीवर तांब्याची सूर्यवास्तू लावा। घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर घरामध्ये धनसमृद्धी येण्यासाठी तांब्याची सूर्यवास्तू दरवाजा बाहेर लावावी। तसेच घरात प्रवेश करताना सकारात्मकता आणि वाढीसाठी तांब्याचा सूर्य वास्तूकडे लक्ष द्या। तुमच्या करिअर आणि बिझनेसमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्ही ऑफिसच्या पूर्व दिशेला तांब्याची सूर्यवास्तू देखील लावू शकता।